नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सार्थक सुखदाला समजावतो की आपण दोघेही एकमेकांना विसरून जाऊयात. ते ऐकून तर सुखदाला खूप वाईट वाटते आणि ती रडतच सार्थकचा हातामध्ये घेऊन म्हणते की सार्थक, अरे आपण एकमेकांना नाही विसरू शकत, ते आता शक्य नाही. तर सार्थक म्हणतो की का शक्य नाही, सर्व शक्य आहे. मला मान्य आहे की तुला आता त्रास होईल आणि हे सर्व विसरण्यासाठी अवघड जाईल, पण आपल्याकडे काही पर्याय नाही, त्यामुळे तू माझे ऐक. सुखदा मात्र ऐकायला तयार नसते. सार्थक तिला म्हणत असतो की ऐकून घे माझे. सार्थकला सुद्धा खूप वाईट वाटते, त्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असते, पण तरी सुद्धा तो हे सर्व बोलत असतो. तेव्हा सार्थक म्हणतो की हे बघ सुखदा, उद्या जर तुझ्या आईवडिलांनी त्यांना हे लग्न मान्य नसेल आणि त्यांनी विरोध केला, म्हणून मग तू येथे थांबू नयेस, तू इथून जावे असे मला वाटते. आणि तुझा निरोप घेताना हे सर्व मला बोलता येणार नाही, म्हणून मी तुला हे सर्व आत्ताच बोलतो. पण सुखदा, मला तुझ्याकडून एक वचन हवे. मला प्रॉमिस कर, उद्या जर आपले लग्न नाही झाले तर तू मला विसरून आयुष्यामध्ये पुढे जाशील, पण माझ्यासारखे करू नकोस. आनंदीच्या आठवणीमध्ये मी जशी अनेक वर्ष काढली, पण तू तुझ्या आयुष्यातील वर्ष नाही वाया घालवणार. मी कुणाच्या प्रेमात पडणार नाही, कुणाशी लग्न करणार नाही, असला हट्ट तू धरून ठेवणार नाहीस. सुखदा म्हणते की नाही सार्थक, नाही. तर सार्थक म्हणतो की ऐक, मला बोलून दे. तुझे आई बाबा तुझ्यासाठी जो मुलगा पसंत करतील त्याच्याशी तू लग्न कर, तू मला त्याचे प्रॉमिस दे. सुखदा म्हणते की नाही सार्थक, मी तुला हे वचन नाही देऊ शकत. सुखदा हे वचन द्यायला तयार नसते. तर सार्थक तिला म्हणतो की तू जर हे वचन मला दिले नाही तर सुखदा, मी कधीच तुला माफ नाही करू शकणार, म्हणजे मला स्वतःला. तेव्हा सुखदा म्हणते की सार्थक, तू तर मात्र सुखात राहायला हवे. बाकी 6 वर्ष तू जसा जगलास तसा आता जगायचे नाही, तसा सार्थक मला नाही आवडणार. सार्थक म्हणतो की सुखदा प्लीज मला वचन दे, प्लीज प्रॉमिस मी. तुझे जर खरंच माझ्यावर प्रेम असेल तर तू खरंच मला हे वचन देशील. शेवटी सुखदा ही खूप रडतच सार्थकचे प्रॉमिस मान्य करते. दोघे एकमेकांच्या मिठीत येतात आणि खूप रडत असतात. त्यानंतर इकडे रुंदा आणि शलाका मात्र खूप आनंदी होतात आणि रुंदा खुश म्हणते की शेवटी आपल्याला हवे तसेच झाले. आणि याला म्हणतात की पाहुण्यांच्या काठीने सापाला मारतात. आणि अगं त्या सुखदाला असे वाटत होते की रुंदा आणि शलाका काय करू शकतात. मग तिला म्हणाव की बघतच राहा, की मनात आलेल ते वाटेल तसे आम्ही करू शकतो. सुखदा आणि सार्थक वेगळे होतात हे ऐकून तर शलाका खूपच खुश होते आणि खरंच ती इतक्या प्रेमाने धावतच रुंदाच्या मिठीत येते आणि यस आई असे खुश होऊन म्हणते, आई तुला खरंच खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. मला असे वाटते की खरंच आपण एक खूप मोठी कामगिरी फत्ते केली. तेव्हा रुंदा म्हणते की हो अगं, ही लढाईच होती आणि त्या लढाईत आपण जिंकलो सुद्धा. शलाका म्हणते की हो, अगोदर आपण खूप घाबरलो होतो, परंतु नंतर आपल्याला जे हवे तेच झाले. म्हणजे हे पग आपल्याला काही करावे लागलेच नाही, सगळं काही आपोआप झाले. पण नशीब मात्र इतके जोरावर होते की आपण जर लॉटरी काढली असती ती सुद्धा आपल्याला लागली असती. तेव्हा रुंदा सुद्धा खुश म्हणते की अगं, जे काही घडले ते लॉटरीपेक्षा कमी आहे का. सार्थक तर आणखीनच जास्त दुःखी होईल. अगोदर आनंदी गेली होती आणि आता सुखदा. त्याचे घरातील लक्ष तर आता पूर्णपणे उडूनच जाईल आणि त्या दुःखातून सावरायला त्याला जमणार सुद्धा नाही. एकतर अगोदरच सुद्धा त्याच्या काळजीमध्ये अर्धमेली झाली होती आणि आता तर आणखीनच होईल. शलाका, मी तुला अजून एक सांगते की यासाठी आपल्याला जास्त काही आता करावे लागणार नाही. मग एक दिवस ही प्रॉपर्टी सर्व काही आपोआप आपले होईल. रुंदा म्हणते की तू बघतच राहशील की येणाऱ्या काही काळात हे सर्व बिझनेस प्रॉपर्टी सर्व काही आपला असेल. शलाका म्हणते की जर असे काही झाले तर सर्वात अगोदर मी केदारला जेलमधून सोडवेल. तो तिकडे कसा असेल, काय असेल, आपल्याला खरंच काही माहिती नाही. अर्णवला सुद्धा त्याची खरंच आई खूप आठवण येते ग. तेव्हा रुंदा म्हणते की शलाका, तू आताच केदारचे नाव काढू नकोस. भिंतीला सुद्धा कान असतात हे तुला माहितीच आहे. आणि तेवढ्यात दरवाजा उघडून आदर्श आत येतो. रुंदा आणि शलाका खूप घाबरतात. आदर्शने त्या दोघींचे बोलणे ऐकलेले असते. तर रुंदा घाबरतच म्हणते की आदर्श, तुला काही हवं आहे का. तर आदर्श म्हणतो की हो, या घरात मला शांतता हवी होती, जी कधी तुम्ही मिळूनच दिलेली नाही. तुमच्या कर्मामुळे सगळेच काही उद्ध्वस्त होऊन बसले होते. काकांचा मृत्यू झाला, आनंदी हे घर सोडून निघून गेली आणि सार्थक सुद्धा त्याचं सर्वस्व हरून बसला. सुखदाने या घरात प्राण भुंकर केले. तिच्या येण्याने घरात आनंद जर झालाच होता, पण तुमचे मन मात्र अजून काही शांत झालेले नाही. रुंदा म्हणते की अरे आदर्श, तू असे काय बोलतोस. शलाका म्हणते की काय रे, आम्ही काही बोललो नसेल, काही केले नसेल, तरी सुद्धा तू आम्हालाच बोलतोस.
आदर्श म्हणतो की तुम्ही काय बोलला आणि काय केले याबद्दल मला माहिती नाही, पण अंदाज मात्र मी लावू शकतो. म्हणजे तुमचे काय विचार आहे आणि काय मत आहे घरच्यांपासून लपलेले नाही. ज्यांना दुसऱ्याच्या सुखात सुख मानता येत नाही अशा माणसांना मी दुर्दैवी समजतो आणि ते दुर्दैवी तुमच्या माथी मारले म्हणून तुम्हाला लोकांचे इमोशन्स, माणसाच्या किमती कधीच कळणार नाही आणि कधीच नाही हे सांगण्यासाठी मी इथे आलो होतो. आणि रागाने आदर्श बाहेर निघून जातो. तेव्हा शलाका रुंदाला विचारते की आई, खरंच आपण इतक्या वाईट आहोत की आपल्यामुळे घरच्यांना इतका त्रास होतो. शलाका आणि रुंदा थोडेसे इमोशनल होतात आणि पुन्हा हसण्याचे खूप नाटक करून हसतात. त्यानंतर इकडे आश्रमामध्ये रेवती ही कल्याणीला सांगत असते की अगं आनंदीताई, आपल्या आश्रमातील माणसांना तुझ्या हाताने काही सामान द्यायचे तर तू देशील ना, म्हणजे कसे त्यांना सुद्धा बरे वाटेल. तेव्हा आनंदी थोडी अस्वस्थ असते आणि आजच द्यायचे कसे विचारते. तेव्हा विशाल म्हणतो की मॅडम काही अडचण आहे का, काही असेल तर सांगा. तेव्हा आनंदी म्हणते की नाही विशाल, अडचण वगैरे काही नाही, एक काम करा तुम्ही दोघे बघून घ्या. तेव्हा रेवती म्हणते की ठीक आहे ताई आणि ती बाहेर निघून जाते. तर आनंदी सुद्धा तेथून जायला निघते तर विशाल तिला थांबवतो. मॅडम काय झाले असे विचारतो तर आनंदी म्हणते की काही नाही. विशाल म्हणतो की मॅडम तुम्हाला असे वाटते की मला समजणार नाही म्हणून, तुमच्या चेहऱ्याकडे बघूनच कळते की काहीतरी नक्की घडले म्हणून. आनंदी म्हणते की नाही विशाल, काही घडलेले नाही. तेव्हा विशाल म्हणतो की मग तुम्ही कसले टेन्शन घेतात. तेव्हा आनंदी म्हणते की विशाल, अरे मलाच कळत नाही की नक्की मला काय होते ते. मला कसली तरी भीती वाटते की सकाळी उठल्यापासून मला असे वाटते आजचा दिवस काहीतरी विचित्र आहे. विशाल विचारतो की मॅडम तुम्ही काही वाईट स्वप्न बघितले होते का. आणि मॅडम तुम्ही न सांगता मला कळायला हे मी काही जादूगर नाही आणि तुम्हीच म्हणत असतात की जर त्रास होत असेल तर बोलूनच मन हलके होते. सुखदा मॅडमच्या लग्नाचे काही तुम्हाला टेन्शन आहे का. तेव्हा आनंदी म्हणते की नाही विशाल, अरे सुखदाचे तर मला अजिबात टेन्शन नाहीच. उलट आज तर काका काकू तिच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी जाणार आहेत. खरं तर आजचा दिवस खूप आनंदाचा दिवस असणार आहे. तेव्हा विशाल म्हणतो की मग सेलिब्रेट करायला हवे. तर आनंदी म्हणते की हो ना, सेलिब्रेशन तर व्हायलाच हवे. आज आपल्या सुखदाला तिचे प्रेम मिळणार आहे आणि या गोष्टीचा सर्वात जास्त आनंद मला झाला की आपले प्रेम आयुष्यभरासाठी आपल्या सोबत असणार आहे. हा विचारच किती छान आहे, हो की नाही. आपली सुखदा खरंच खूप भाग्यवान आहे. तेव्हा विशालला सुद्धा हसू येते आणि तो म्हणतो की आपलं प्रेम आपल्याला मिळणे खरंच हे खूप मोठे भाग्य असते. पण मॅडम सगळेच इतके नशिबवान नसतात, पण सुखदा मॅडमला त्यांचे प्रेम नक्कीच मिळेल. तेव्हा आनंदी म्हणते की तरी सुद्धा काय माहित नाही की मला इतके अस्वस्थ का वाटते. असे वाटते की काहीतरी विपरीत घडणार म्हणून. पण विशाल या अगोदर कधीही मला असे वाटले नव्हते. तर विशाल म्हणतो की मॅडम तुम्हाला अस्वस्थ का वाटते याचे कारण तर मला माहिती नाही, पण यावर मात्र एक जालिम उपाय माझ्याकडे आहे. आनंदी म्हणते की उपाय. तर विशाल म्हणतो की हो, यावरती तुम्हाला एका फक्कड चहाची गरज आहे. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येतो. तर विशाल चहा आणण्यासाठी निघून जातो. त्यानंतर इकडे सुद्धा आपल्या रूम मध्ये असते. रुंदा आणि शलाका तेथे येतात आणि मुद्दाम सुदाला म्हणतात की खरंच मला खूप वाईट वाटते की इतक्या वर्षातून आपल्या घरात काहीतरी आनंदाची गोष्ट घडणार होती. रुंदा म्हणते की हो ना, पण नक्की कुणाची तरी नजर लागलेली वाटते. खरंच ती सुखदा आपल्या घरी आली असती तर सार्थक हा कदाचित आनंदी झाला असता. पण सुखदाच्या आई वडिलांना काय वाटले माहिती नाही, त्यांनी सरळ आपल्या सार्थकला नकार दिला. तेव्हा शलाका म्हणते की आई, हे सर्व त्या आनंदीमुळेच झाले. आई आणि काकू ती आपल्या सार्थकच्या आयुष्यात आली होती आणि तिच्यामुळे सार्थकला हा डाग लागला. मग काकू आपल्या सार्थकशी कोण लग्न करणार ग, कोण आपली अशी लग्न झालेल्या मुलाला मुलगी देणार. रुंदा म्हणते की खरंच आपला सार्थक खूप गुणी मुलगा आहे, पण लोकांना काय त्याचे, जाऊन दे सुद्धा. तसेही सुखदा खूप नखरेवाली मुलगी आहे, आपण सार्थक साठी दुसरी मुलगी शोधूयात. सुधा मात्र रागाने रुंदाकडे बघत असते. तेव्हा रुंदा म्हणते की आपल्या सार्थकला खूप चांगली मुलगी मिळेलच. सुधाला खूप राग येतो. सुधा त्या दोघींना रूममधून जायला सांगते. तेव्हा रुंदा म्हणते की अगं असे आम्ही इतके वाईट काय बोललो. तेव्हा सुधा म्हणते की अगं मी कुठल्या टेन्शन मध्ये आहे आणि तुमच्या दोघींचे मात्र काय बडबड सुरू आहे आणि ते पण स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी. तुम्हाला जरा सुद्धा काळीच नाही. तर शलाकाही तेथे बसते आणि म्हणते की त्या आनंदीला घराच्या बाहेर काढताना काकू तुझे काळीज कुठे होते. तेव्हा तू तर स्वतःच्या चक्रव्यूहामध्ये तिला अडकवलेत आणि घरातून बाहेर जाण्यासाठी तिला भाग पाडलेत. तेव्हा कुठे होते तुझे काळीज. काकू तू तुझ्यात आणि आमच्यात काही फरक भासू नकोस.
आमचे हात चिखलात माखले तितके तुझे सुद्धा हात चिखलात माखले. वृंदा म्हणते की हो. आनंदी कुणामुळे घराच्या बाहेर गेली सुधा, तुझ्या लक्षात आहे ना? आणि सुधा हे सार्थकला माहिती नाही, आणि हे जर सार्थकला समजले तर काय होईल याचा अंदाज तर तुला आहे ना? सार्थकच्या नजरेतून तू तर कायमची उतरशील, पण तुझ्या बरोबर असणारे नाते सुद्धा तो कायमचे तोडून टाकेल, आणि आनंदी सारखा तो हे घर कायमचे सोडून कुठेतरी निघून जाईल. हेच तुला सांगायचे तर सुधाला खूप राग येतो आणि वैतागून ती वृंदा आणि शलाकाला परत जायला सांगते. शलाका म्हणते की ठीक आहे आम्ही जातो, पण तू सुद्धा स्वतःला इतकी महान समजू नकोस, कळले का? आणि आई चल ग म्हणून त्या दोघी बाहेर निघून जातात. त्यानंतर इकडे लीना काहीतरी काम करत असते. मनोज येतो आणि तिला मिठीत घेतो. तेव्हा लीना म्हणते की अहो तुम्ही आत्ता आणि आयांना येतील बघतील, हे काय करता तुम्ही आत्ता या वेळेला? आणि लाजते. तर मनोज म्हणते की नाही लीना, ते त्यांच्या कामामध्ये बिझी आहेत, आणि तसेही एक नवरा आपल्या बायकोसोबत तर ही वागू शकतो. लीना म्हणते की हो, पण काळ वेळ असते. तर मनोज म्हणतो की प्रेमाला ना काळ आणि ना वेळ. तेव्हा लीना म्हणते की अहो पण मी आता कामात आहे, सोडा मला. तेव्हा मनोज म्हणतो की मला माहिती आहे, आणि आपल्या खिशातून तो प्रेमाचा गजरा काढतो आणि आणलेला गजरा तो लीनाला दाखवतो. लीना तो गजरा बघून खूप खुश होते, आणि माझ्यासाठी माझा तरी विश्वासच बसत नाही की तुम्ही माझ्यासाठी गजरा आणलात. तेव्हा मनोज आपल्या हाताने तो गजरा लीनाच्या केसामध्ये माळतो, आणि प्रेमाने लीनाला म्हणतो की लीना, या 6 वर्षात तू घरच्यांसाठी इतके काही केले की आयांनासाठी, माझ्यासाठी. अगं तू नसती तर रस्त्यावर कुठेतरी मी खितपत पडलो असतो, किंवा कदाचित मी जिवंत सुद्धा नसतो. लीना म्हणते की प्लीज असे म्हणू नका. तर मनोज म्हणतो की खंबीरपणे तू माझ्या पाठीशी उभी राहिली, फाटक्या खिशाने मी घरामध्ये वावरत राहिलो, पण तू मात्र सर्वांना सांभाळत राहिली, आई, अण्णा, सानू. तेव्हा लीना म्हणते की हे पहा, जे झाले ते झाले, मागचे सर्व आपण विसरून जाऊयात, आता आपण पुढे बघायचे, आणि हे सर्व सोडून आपण पुढे जाऊयात. तेव्हा मनोज म्हणतो की खरंच आज मला खूप आनंद झालेलाच आहे, पण एक आनंदाची बातमी तुला सांगायची आहे. तेव्हा लीना सुद्धा खुश होऊन म्हणते की सांगा की कोणती? तर मनोज खुश होऊन सांगतो मला क्रिकेटच्या टीम मध्ये कोच म्हणून जॉब लागला, लहान मुलांना क्रिकेट शिकवायचे. लीना ते ऐकून खूपच छान आणि मनोजचे अभिनंदन करते, आणि विचारते की अहो पण तुम्हाला ही सर्व जमेल ना? त्रास होणार असेल तर नका करू. तेव्हा मनोज म्हणतो की अगं लीना, आपल्या आवडीच्या कामाचा कधी आपल्याला त्रास होतो का? आणि तोच त्रास मी सहन करायला शिकलो, हे सर्व आनंदीमुळे झाले असे मनोज बोलून जातो. तेव्हा लीना म्हणते की आनंदीमुळे? मनोज स्वतःला सावरतो आणि लीनाला म्हणतो की अगं आनंदी गेल्यापासून मी ते दुःख कवटाळत बसलो होतो, पण नंतर मला कळाले की तिने तिच्या हिमतीवर निर्णय घेतला, मग तसेच मला सुद्धा करायला हवे ना, मग तेथूनच मला हे करण्याचे बळ मिळाले. त्यामुळे लीना तू कसलीच काळजी करू नको, मी सर्व काही व्यवस्थित सांभाळेन, हे घर, तुला, सानूला, आईला, सगळ्यांना सांभाळेन, तू काहीच काळजी करू नको. दिवस मी असा राहिलो, पण आता नाही, आता हे सर्व मी सांभाळेन, सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करून सर्व काही व्यवस्थित करेन. माझी स्वप्न अपूर्ण राहिली म्हणून काय झाले, पण या घरातील आता कुणाचेही स्वप्न अपूर्ण राहणार नाही याची मी काळजी घेईन. एकही स्वप्न अपूर्ण राहता कामा नये, आपण तिची सर्व स्वप्न पूर्ण करायची. तेव्हा लीना खुश होऊन म्हणते की देवाकडे आता माझे काहीच मागणे नाही, हवे ते सर्व मला सर्व मिळाले. आणि लगेच देवी सप्तशृंगीला हात जोडते आणि कायम तुझे हे उपकार आमच्यावर असेच राहून दे अशी प्रार्थना करते. त्यानंतर इकडे सुखदाने जाण्यासाठी आपली पूर्ण बॅग भरलेली असते. तर अक्कू तिला म्हणते की सुखी, तू इतके टेन्शन घेऊ नकोस, होईन काहीतरी. सुखदाचा चेहरा मात्र पूर्ण पडलेला असतो. तर सुखदा म्हणते की अगं अक्कू, आता काही होऊ शकत नाही. अक्कू म्हणते की अगं तू हार मानतेस. तर सुखदा म्हणते की आपल्याकडे दुसरे काही ऑप्शन नाही. तर अक्कू म्हणते की अगं ऑप्शन सापडले तर मिळेलच ना. सुखदा म्हणते की नाही ग, आता दूरपर्यंत सुद्धा मला अंधारच दिसतो, खरंच मी हारले. तर अक्कू म्हणते की नाही सुखी, प्लीज तू असे बोलू नकोस. सुखदा म्हणते की जाऊन दे सर्व, तुला माझे ते कानातले आवडले होते, तुला जे काही नेल पेंट सर्व सामान आवडले होते ते तुझ्यासाठी मी काढून ठेवले. आणि तेवढ्यात आदर्श तेथे येतो. सुखदा प्रेमाने अक्कूला म्हणत असते की जे आवडेल ते तुला वापर. तर अक्कू म्हणते की मला काही नको ग. सुखदा म्हणते की ठेव ग, तसेही मला जाताना बॅगचे वजन कमी करायचे. आदर्श म्हणतो की सुखदा, मनात असलेल्या एवढ्या आठवणींचे ओझं तू कसे कमी करणार? सुखदा म्हणते की अरे ब्रो, ते कसे कमी करता येईल, आता त्यांच्या सोबतच मला जगायचे.
आणि सुखदा आपली बॅग घेऊन जायला निघते तर आदर्श तिला म्हणतो की सुखदा ऐक माझे, नको जाऊस. तर सुखदा म्हणते की ठरले माझे ब्रो. सुखी जायला निघते तर अक्कू तिला थांबवते आणि दादावर तुझे खरे प्रेम आहे ना, मग तरी सुद्धा तू इथून जाणार आहेस का? आदर्श म्हणतो की जर सार्थक सुद्धा तुझ्या मागे मागे आला तर. सुखदा म्हणते की नाही येणार, कारण मी त्याला कळूनच देणार नाही की मी कुठे चालले ते. आदर्श म्हणतो की सुखदा, प्रेमात खूप ताकद असते. खऱ्या प्रेमाच्या जोरावर दगडाची शापित राजकुमारी सुद्धा जिवंत होती आणि हे तर माणसं आहेत आणि ते तुझे आई बाबा आहेत. माझे मनच मला सांगते की काही विपरीत होणार नाही. तू त्यांना समजाव की तू सार्थक शिवाय नाही जगू शकत. सुखी, तुझा खरा आनंद हा सार्थक सोबत राहण्यातच आहे. मला एक सांग की आई बाबांना काय हवं असतं की त्यांचा लेकरू आनंदात राहावं म्हणून, हेच ना? मग तू त्यांना कन्व्हिन्स करून त्यांना हे व्यवस्थित समजावून सांग. तर सुखी म्हणते की नाही ब्रो, मी माझ्या आई वडिलांना ओळखते. त्यांना जर होकार द्यायचा असेल तर त्यांनी आत्ताच दिला असता. ज्या क्षणी त्यांनी ठामपणे या लग्नासाठी नकार दिला तर ते त्यांचा निर्णय नाही बदलू शकत. त्यामुळे मला सुद्धा नाही वाटत की मी त्यांना कन्व्हिन्स करू शकन. त्यामुळे माझ्याकडे एकच ऑप्शन आहे, त्यांच्या विरोधात जाऊन लग्न करायचे. पण ते सार्थकला मान्य नाही आणि सार्थकला मान्य नाही म्हणून मला सुद्धा ते मान्य नाही. हाच खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर आदर्श म्हणतो की प्रॉब्लेम आहे म्हटल्यानंतर त्यावर सोल्युशन सुद्धा असते. जगामध्ये उत्तराशिवाय कुठलाही प्रश्न जन्माला येतच नाही. फक्त यावर काय सोल्युशन आहे याचा तू नीट विचार कर, उत्तर तुला नक्की सापडेल. आणि मला पूर्ण खात्री आहे की तुला इथून जाण्याची गरज पडणार नाही, फक्त तुला उत्तर शोधायचे. तेव्हा सुखदा विचारात पडते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सार्थक सुखदाला म्हणत असतो की जी गोष्ट होऊ शकत नाही तिचा हट्ट धरून काय उपयोग. तेव्हा सुखी ही सार्थक जवळ येते आणि सार्थकला म्हणते कल्याणी ताईच फक्त मॉम डॅडला कन्व्हिन्स करू शकते. तेव्हा ते सर्व सांगण्यासाठी सुखदा ही आनंदीला कॉल करते. आनंदी हे सर्व ऐकून म्हणते की काय? तेव्हा सुखदा म्हणते की हो, तू इकडे ये, मी तुला सर्व व्यवस्थित समजावून सांगते. तेव्हा आनंदी म्हणते की ठीक आहे, येते. मग लगेच आनंदी ही नाशिकला येते. आनंदीने आपल्या हातात फुलांचा बुके आणलेला असतो आणि सुखदा ही आनंदीला बघून अगदी खुश होते. पण सार्थक सुद्धा तोच फुलांचा बुके अगदी सेम आपल्या हातात घेऊन येतो. तेव्हा आनंदीचे लक्ष सार्थकडे जाते आणि सार्थक हा आनंदीला पाहतो. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.